आता जर सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, असे झणझणीत, तर्रीदार अगदी स्ट्रीटवर किंवा हॉटेल ढाब्यावर मिळतात असे छोले आणि त्यासोबत मस्त टम्म फुगलेला आतून जाळीदार आणि मऊसूत असा भटुरा मिळाला, तोही मैद्याचा नाही तर गव्हाच्या पिठाचा, तर कुणाला नकोय. आणि हे छोले बनवायला इतके सोपे आहेत, की अगदी ढाब्यावर, स्ट्रीटवर जे छोले मिळतात ना, त्याहीपेक्षा चवीला भन्नाट होतात, स्वच्छतेत बनवून होतात आणि त्यासोबत मस्त टम्म फुगलेला असा हा भटुरा. बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि बनवायला एकदम सोपं आणि अगदी झटपट बनून तयार होतं. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सर्वात आधी आपण भटुरे बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे परात घेतली आहे. आता परातीमध्ये इथे मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे. त्यानंतर ज्या वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा. तर इथे या वाटीने मोजून मी 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी यामध्ये मी रवा घातलाय. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यानंतर आता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट नसावं आणि फ्रिजमधून काढून लगेच वापरायचं नाही. रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि त्यानंतरच वापरायचं. एक छोटा अर्धा चमचा यामध्ये खायचा सोडा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 4 लहान चमचे तेल घालायचं. जर तेलाच्या किटलीमध्ये जो चमचा असतो किंवा जी पळी असते त्याने तेल घालणार असाल, तर फक्त 2 पळी इतकंच तेल घाला. म्हणजे लहान चमचा असेल तर 4 चमचे, मोठा चमचा असेल तर फक्त 2 चमचे. त्यानंतर आता सुरुवातीला सर्व साहित्य एकदा छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला अजिबात पाणी वापरायचं नाहीये. जे आपण दही यामध्ये घातलं आहे, त्यामध्ये सर्व पीठ, सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं, की आता यामध्ये लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं. आपण यामध्ये रवा घातलाय आणि पीठ भिजल्यानंतर रवा फुलतो आणि पीठ घट्टसर होतं. त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना थोडंसं सैलसरच मळायचं. तर इथे पहा लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. तुम्ही या मळलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर आता थोडंसं याच्यावरती तेल सोडायचं. तेल लावल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ एक अर्धा मिनिटभर छान असं मळून घ्यायचं. तर इथे पहा तेल लावून पीठ एक अर्धा मिनिटं मी मळून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 1 ते दीड तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता हे भटुऱ्याचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण छोले बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे, आलं घालायचं आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान अशी प्युरी तयार झाली आहे. त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा. आज आपण अगदी झटपट होणारे इन्स्टंट छोले बनवतोय तेही कुकरमध्ये. त्यानंतर यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी अर्धा चमचा जिरे, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 2 स्टार फूल, 1 तमालपत्र आणि 2 दालचिनीचे लहान तुकडे घेतले आहेत ते घालायचे. आता बाकीचे खडे मसाले नसले तरी चालतील, पण हिरवी वेलची नक्की वापरा. त्यामुळे छोलेला चव खूप छान येते. खडे मसाले एक अर्धा मिनिटं तेलामध्ये परतायचे. त्यानंतर यामध्ये जी आपण कांद्याची प्युरी करून घेतली आहे ती घालायची आणि आता ही कांद्याची प्युरी कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता या कांद्याच्या प्युरीमध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतंच. त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि ही कांद्याची प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. म्हणजे जे पाणी आहे ते हातावरती उडत नाही आणि चटका बसत नाही. तर इथे पहा अधून अशा पद्धतीने झाकण काढायचं. ही कांद्याची प्युरी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची, म्हणजे खाली लागून करपणार नाही. पुन्हा कुकरवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत ही कांद्याची प्युरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता कांद्याची प्युरी भाजून होतीये तोपर्यंत आणखी एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांद्याची प्युरी बनवून घेतली होती, तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आणि हे टोमॅटो सुद्धा मिक्सरला फिरवून टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते. 3 मध्यम आकाराचे कांदे, त्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी या ठिकाणी वापरले आहेत. तर इथे पहा कांद्याची प्युरी मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये जी आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता टोमॅटो प्युरी सुद्धा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायची.
कांदा आणि टोमॅटोची प्युरी छान तेल सुटेपर्यंत परतून होत नाही, तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. तर इथे पहा कांदा आणि टोमॅटोची प्युरी एक 2 मिनिटं मंद आचेवर मी परतून घेतली. त्यानंतर अर्धवट झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत परतून होतीये, तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 4 चमचे इतकी चहा पावडर घालायची. तर हे चहा पावडरीचं पाणीसुद्धा आपण या छोल्यामध्ये वापरणार आहोत. आपण पिंडी छोले बनवतोय त्यामुळे हळद न वापरता हे चहा पावडरीचं पाणी वापरायचं आहे. यामुळे सुद्धा छोल्याची चव अप्रतिम लागते. आता हे पाणी उकळण्यासाठी मी बाजूच्या गॅसवर ठेवते. तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो प्युरी सुद्धा कांद्यासोबत छान तेल सुटेपर्यंत परतून झाली आता एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. पुन्हा एक 2 मिनिटं ही प्युरी आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे, जोपर्यंत प्युरीचा कच्चेपणा निघून जात नाही. तर इथे पहा मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी मी भाजून घेतलीये. छान असा कच्चेपणा गेलाय, त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलंय आणि त्यासोबतच बाजूनी तेलही सुटले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे, ती घालायची. थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत मसाले मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी जर तुमच्याकडे छोले मसाला किंवा चणा मसाला असेल, तर गरम मसाल्याऐवजी एक मोठा चमचा तो वापरायचा आणि आमचूर पावडर स्किप कारण करायची. आपण स्ट्रीटवर किंवा ढाब्यामध्ये जे छोले खातो ना, त्याला हलकासा आंबटपणा असतो आणि छोले मसाला किंवा चणा मसालामध्ये अनारदाणा असतो, त्यामुळे भाजीला तो आंबटपणा येतो. पण जर छोले मसाला किंवा चणा मसाला नसेल, तर आमचूर पावडर नक्की वापरा. आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून होतोय, तोपर्यंत इथे मी 1 वाटी छोले एक 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. छोले सुद्धा अगदी छान भिजले आहेत. यातले सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. छोल्यातलं पाणी काढून होईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत छान असा भाजून झाला आहे. एकदा मसाला खालून एकसारखा हलवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2 मिनिटं हा मसाला मी परतून घेणार आहे. कारण मसाला जितका छान शिजवून घेऊ ना, तितकी भाजीची चव अप्रतिम लागते आणि वाढते सुद्धा. तर इथे पहा पुन्हा एक 2 मिनिटं झाकण ठेवून मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आहे. पुन्हा एकदा खालून हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये जे छोले आपण भिजवून घेतले होते, ते भिजवून घेतलेले सर्व छोले घालायचे. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 बटाटे चिरून घालू शकता. त्यामुळे सुद्धा ही छोल्याची भाजी चवीला अप्रतिम लागते. छोले घातल्यानंतर एक 2 मिनिटं हे छोले मसाल्यासोबत मिक्स करून छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा, छोले मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर आता सुरुवातीला यामध्ये एक अर्धा ग्लास फक्त पाणी घालायचं. कारण आपण वरचं पाणी जे आपण चहा पावडरीचं तयार करून घेतलं आहे ना, ते घालणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर आता जे चहा पावडरीचं पाणी आपण तयार करून घेतले, ते सुद्धा गाळून यामध्ये घालायचं. साधं पाणी आणि चहा पावडरीचं पाणी घातल्यानंतर आता छोल्यामध्ये हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे जे छोले आहेत ते आणि मसाला सुद्धा पाण्यासोबत एकसारखा मिक्स होईल. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 5 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. हिरवी मिरची सुद्धा अजिबात स्किप करू नका. नक्की घाला. यामुळे सुद्धा छोलेला चव खूप छान येते. त्यानंतर यामध्ये 2 लहान चमचे तूप घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी करायची. मोठ्या आचेवर एक शिट्टी झाली, की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि पुन्हा 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे पहा मोठ्या आचेवर मी एक शिट्टी करून घेतली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि पूर्ण 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे पहा मध्यम आचेवरती 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद केला. कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे आपले छोले बनून तयार झाले आहेत. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता. छोले सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अगदी छान मऊसूत शिजले आहेत. बाहेर काय होतं जेव्हा तुम्ही स्ट्रीटवर किंवा ढाब्यावर छोले खाता ना, त्यामध्ये छोले अगदी मऊसूत शिजण्यासाठी सोड्याचा वापर केला जातो. पण आपण तसं काहीही केलं नाहीये. तरीसुद्धा तुम्ही छोले पाहिले अगदी छान मऊसूत शिजलेत. आता हे छोले थोडेसे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि वरून एक तडका द्यायचा. त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी थोडंसं आलं उभं आणि पातळ चिरून घेतलंय ते घालायचं. 1 चमचा काश्मीरी
लाल मिरची पावडर घालायची आणि आता तयार तडका या छोल्यावरती द्यायचा. तडका छोल्यावरती दिला, की काय करायचं लगेच कुकरवर झाकण ठेवायचं. म्हणजे छोलेवरती जो तडका दिलाय ना, तो एकदम परफेक्ट बसतो आणि भाजीचा सुगंध आणि चव आणखी वाढते. तर इथे एक 5 मिनिटं झाकण ठेवून तडका परफेक्ट सेट होऊ दिलाय आणि ते तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. अगदी स्ट्रीटवर किंवा ढाब्यावर मिळते तशीच. तुम्ही कन्सिस्टन्सी, रंग आणि टेक्स्चर सर्व काही पाहू शकता. आता छोले बनून तयार झाले आहेत. आता आपण लगेच गरमागरम भटुरे बनवून घेऊया. त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा छान भिजलं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण पीठ मळून घेतलं तेव्हा तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहिली आणि आता रवा छान फुलला आहे तेव्हा सुद्धा पिठाची कन्सिस्टन्सी पाहिली. पीठ छान घट्टसर झालंय. आता अर्धा ते 1 मिनिटं पीठ छान असं आपण मळून घेऊया. तर इथे पहा एक अर्धा मिनिटभर पीठ मी छान असं मळून घेतलं आहे. आता लिंबाच्या आकारापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही गोळ्याचा आकार पाहू शकता. आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने मी गोळे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, राहिलेल्या सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत. आपण या ठिकाणी जेवढ्या क्वांटिटीमध्ये पीठ मळून घेतलं होतं, त्यामध्ये 14 ते 15 भटुरे बनवून सहज तयार होतात. त्यासोबत थोडंसं कोरडं पीठही घेतलंय. आता काय करायचं, तयार गोळा घ्यायचा. तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा. तुम्हाला जर हवं असेल किंवा पीठ वापरायचं नसेल ना, तर तुम्ही तेलावरती सुद्धा हे भटुरे लाटून घेऊ शकता. त्यानंतर हलक्या हाताने हा गोळा पसरवून घ्यायचा आणि आता अंडाकार अशी याची पारी लाटून घ्यायची. तुम्हाला जर हवं असेल तर गोलाकार आकारामध्ये सुद्धा हे भटुरे तुम्ही लाटून घेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही स्ट्रीटवर किंवा ढाब्यावर छोले भटुरे खायला जाता ना, तेव्हा भटुरे नेहमी अंडाकार आकारामध्ये असतात. त्यामुळे मी सुद्धा असेच लाटून घेतले आहेत. तर इथे पहा आपला भटुरा लाटून झाला आहे. जास्त पातळही लाटायचा नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचा नाही. मध्यम जाडसर ठेवून हा भटुरा मी लाटून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता. आणि भटुरे लाटून घेण्याआधीच मी गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून झालं आहे. थोडंसं पीठ सोडायचं. तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा सोडल्यानंतर काही सेकंदातच वरती येतोय म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम झालं आहे. आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. तयार भटुरा तेलामध्ये सोडायचा. आणि व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी तसंच झाऱ्याच्या साहाय्याने भटुऱ्याच्या वरती थोडंसं तेल सोडत राहायचं. म्हणजे अशा पद्धतीने भटुरा छान टम्म फुलतो. तुम्ही पाहू शकता किती मस्त फुललाय, अगदी बाहेर मिळतो असाच. आता दोन्ही बाजूनी अलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा भटुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे. जास्त लालसर रंगही येऊ द्यायचा नाही. परफेक्ट असा भटुरा बनून तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान फुललाय. मस्त गरमागरम छोले आणि गरमागरम टम्म फुगलेले भटुरे सर्व्ह करायचे. सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, कधीही बनवून अगदी पोटभर तुम्ही खाऊ शकता. इतकी ही छोलेची भाजी आणि भटुरे परफेक्ट तयार होतात. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीसुद्धा अगदी न चुकता परफेक्ट बनून हे तयार होतील, जर मी सांगितलेल्या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे छोले भटुरे नक्की बनवून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.